राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी खतांचा पुरवठा, काळा बाजार आणि जबरदस्तीच्या खत लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते मिळावीत, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि खतांच्या काळा बाजाराला आळा बसावा या मागण्यांसाठी त्यांनी राज्यसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. सरकारने दिलेल्या उत्तरानुसार महाराष्ट्रासह देशभरात युरिया आणि DAP खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून गरजेनुसार अतिरिक्त पुरवठाही केला जात आहे. तसेच साठेबाजी, काळा बाजार आणि जबरदस्तीच्या लिंकिंग विरोधात कठोर कारवाई सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. याशिवाय DBT प्रणालीमुळे खत वितरण अधिक पारदर्शक झाले असून प्रत्येक विक्रीची नोंद होत असल्याने गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवले जात आहे. वन नेशन वन फर्टिलायझर योजनेअंतर्गत भारत ब्रँड खतांचा पुरवठा आणि नॅनो युरियाच्या वापरालाही प्रोत्साहन दिले जात आहे. यावेळी खासदार ज्योती वाघमारे यांनी शेतकऱ्यांना योग्य दरात, वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भविष्यातही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी हिताच्या प्रश्नांना संसदेत प्रभावीपणे मांडणाऱ्या खासदार ज्योती वाघमारे यांच्या या भूमिकेचे राज्यभरातून स्वागत आणि कौतुक होत आहे.